वर्षभरात येणारे सण आणि उत्सवांचा राजा मानला गेलेल्या दीपोत्सवाची सुरुवात वसुबारस या सणाने केली जाते. अश्विन कृष्ण द्वादशीला वसुबारस किंवा गोवत्स द्वादशी म्हणतात. वसुबारस याचा अर्थ वसु म्हणजेच द्रव्य म्हणजे धन आणि त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. भारताची संस्कृती कृषीप्रधान म्हणूनच या दिवसाचे महत्त्व नाही, तर गाईला कामधेनू असं सुद्धा म्हटलं आहे. म्हणजे ती आपल्या सर्व इच्छा पूर्ण करते. ते कसं बरं? संशोधनाने हे सिद्ध केलं आहे की गाईची पाचही गव्य म्हणजे पंचगव्य म्हणजेच गोमय, दूध, तूप, गोमूत्र आणि ताक हे आपल्या शरीराच्या आणि संपूर्ण सृष्टीच्या पंचतत्वांशी निगडीत आहेत आणि त्याचमुळे कोणतेही आजार बरे करण्याची क्षमता यामध्ये असते. गोवत्स द्वादशी किंवा वसुबारस या दिवशी एकभुक्त राहून सकाळी आणि सायंकाळी गायीची वासरासह पूजा करण्यास सांगण्यात आले आहे. गाय आणि वासरांची पूजा करून त्यांना गोड जेवण देण्याची सुद्धा पद्धत आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गायीला मातेचाच नाही तर जगन्मातेचा दर्जा देण्यात आला आहे. ती पूजनीय मानली गेली आहे आणि तिच्याच प्रती कृतज्ञतेतून वसुबारस या दिवशी गाय आणि तिचे वासरू याची पूजा केली जाते आणि दिवाळी साजरी करण्यापूर्वीच गोमातेविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. या दिवशी काय करावे आणि काय करू नये, वसुबारसचे व्रत कसे करावे हे सुद्धा जाणून घेऊयात. अंधाराकडून प्रकाशाकडे तर अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणारा हा सण म्हणजे दीपावली. वसुबारस म्हणजे गोवत्स द्वादशी. देशातील बहुतांश ठिकाणी वसुबारसेपासूनच दिवाळीला सुरुवात होते. समुद्र मंथनातून ज्या 5 कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या त्यातूनच नंदा नावाच्या कामधेनूला उद्देशून हा सण साजरा केला जातो. गोवत्स द्वादशी म्हणजे गो म्हणजे गाय आणि वत्स म्हणजे तिचे वासरू पाडस हे होय. हे एक नैमितिक व्रत आहे दीपावलीचे. या नावातूनच आपल्याला लक्षात येते त्याप्रमाणे गाय आणि तिचे पाडस याचा सन्मान आणि पूजन करण्याचा हा सण आहे. हिंदूंनी बैलपोळा हा सण वेगळाच आखलेला आहे आणि दिवाळीत वसुबारस सुद्धा आहे आणि याच दिवशी गायीची वासरासहित पूजा करायची असते. भगवान श्रीकृष्ण, श्री गुरुदेव दत्त हे गायींशी कसे जोडले गेलेले आहेत हे आपण सगळे जाणतोच. गायीचे गोमूत्र आणि गायीची सर्वच पंचगव्य हे अनेक रोगांवरती रामबाण औषध आहे. एवढेच नव्हे तर गाय जवळ असल्यास एक सकारात्मक ऊर्जा आपल्या आसपास असते. आपल्या प्रत्येक सणामध्ये अनेक गोपनीय गोष्टी दडलेल्या आहेत. अनेक सांकेतिक अर्थही आहेत. या व्रतामधूनही हेच दिसते की हिंदू संस्कृती आणि प्रत्येक सणामध्ये गोमातेच्या कुठल्या तरी आठवणीचा आपण सन्मान करतो आहे. या दिवशी जे व्रत करतात त्यात सौभाग्यवती स्त्रिया एकभुक्त राहून सकाळी अथवा सायंकाळी सवत्स गायीची पूजा करतात व तिची प्रार्थना करतात. या दिवसापासूनच अंगणामध्ये रांगोळी काढून दिवाळी सणाची सुरुवात होते. या दिवशी तेला तुपात तळलेले पदार्थ आणि गायीचे दूध, तूप व ताक खात नाहीत. उडदाचे वडे, भात आणि गोडधोड पदार्थ करून ते गायीला खाऊ घालतात. उत्तर प्रदेशामध्ये या व्रताला बछवॉच असेही म्हणतात. घरात लक्ष्मी देवीचे आगमन व्हावे या हेतूनेच या दिवशी वासरू असलेल्या गायीची पूजा करण्याची पद्धत आहे. घरामधील सवाष्ण बायका गायीच्या पायावरती पाणी घालतात, हळद कुंकू आणि अक्षता वाहतात. ज्यांच्या घरी गुरे वासरे आहेत त्यांच्या घरी पुरणाचा स्वयंपाक केला जातो. मग गायीला निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावरती पुरणाचा नैवेद्य खायला दिला जातो. वसुबारस या सणाचे काय बरं महत्त्व असेल? गाय ही सात्विक असल्याने सर्वांनी या पूजनाद्वारे तिच्या सात्विक गुणांचा स्वीकार करावा असे म्हटले जाते. सत्वगुणी म्हणजेच आपल्या सहवासाने दुसऱ्याला पावन करणाऱ्या, आपल्या दुधाने समाजाला बलिष्ठ करणाऱ्या, पंचगव्यानेच निसर्गता आजार बरे करणाऱ्या आणि आपले अंग प्रत्यंग अर्पण करून समाजाला उपयोगी पडणाऱ्या, शेतीतून आपल्या शेणाद्वारे खत देऊन पौष्टिकत्व आणणाऱ्या, शेतीला उपयुक्त अशा बैलांचा जन्म देणाऱ्या गोमातेची या दिवशी पूजन करतात. ज्या ठिकाणी गोमातेचे संरक्षण, संवर्धन होऊन तिला पूज्य भाव देऊन तिचे पूजन होते त्या ठिकाणी ती व्यक्ती, तो समाज आणि ते राष्ट्र भरभराटीस आल्याशिवाय राहत नाही असे सांगितले जाते. अशा गोमातेचे प्रथम तिच्या वत्सासहित पूजन करून दीपोत्सवाला सुरुवात होते. आता वसुबारस या सणाचे सुद्धा काही नियम आहेत. वसुबारस सणाच्या दिवशी गहू, मूग खात नाहीत. महिला या दिवशी दिवसभर उपवास करतात. बाजरीची भाकरी आणि गवाराच्या शेंगाची भाजी खाऊन मग उपवास सोडतात. या दिवशी दूध, दुधाचे पदार्थ, तळलेले तसेच तव्यावर बनवलेले पदार्थ सुद्धा खात नाहीत अशी लोकमान्यता असल्याचे सांगितलं जातं. आता पाहूयात की देशातील गायींची स्थिती काय आहे आणि किती प्रजाती आहेत. देशामध्ये एकूण 53 गोवंश आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात प्रमुख 7 गोवंश आहेत.
मराठवाड्यातील डोंगरी या नावाने लोकप्रिय असलेली देवणी गोवंश रंगाने पांढरा असून काळ्या रंगाच्या ठिपक्यावरून तिच्या वाननेरा, बालक्या आणि शेवरा या उपजाती समजल्या जातात. कानडा, कोकणी, घाटी या नावाने परिचित डांगी गोवंश नाशिक, नगर जिल्ह्यामध्ये आढळतो. आरवी, गवळणी या नावाने परिचित गवळावू गोवंश विदर्भातील प्रमुख गोवंश आहे. लाखलबुंदा या नावाने स्थानिक भागामध्ये परिचित असलेला लाल कंधारी गोवंश लातूर, हिंगोली, परभणी, बीड या भागामध्ये दिसतो. तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये म्हणजे सातारा, सांगली, कोल्हापूरमध्ये खिलार, माणदेशी, शिकारी या नावाने सुपरिचित खिलार गोवंश चपळ आणि उत्तम भारवाहू म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे. तर आपल्या समुद्र किनाऱ्यालगतच्या दमट हवामानास अनुकूल असलेली कोकण कपिला, कोकण गिड्डा गोवंश ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर या जिल्ह्यात सुद्धा दिसतो. तर आपल्या पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आढळणारा मध्यम आकाराचा गोवंश दूध आणि शेतीकामासाठी उपयुक्त आहे. आता तर गुजरातमधील गीर, मध्य प्रदेशातील निमारी आणि माळवी, कर्नाटकामधील कृष्णाखोरी सारखे देशी गोवंश सुद्धा महाराष्ट्रामध्ये दिसतो. दुधा जाती म्हणून राष्ट्रीय मान्यता असलेली गीर ही गुजरातमधील, साहिवाल आणि लाल सिंधी ही पंजाबमधील आणि थारपारकर ही राजस्थानमधील यासारख्या गायींचे व्यावसायिक आणि हौशी गोपालकाद्वारे महाराष्ट्रात देखील संवर्धन केले जाते. गोपालन आणि गोसंवर्धक संघटनांची गरज महाराष्ट्रात आहेच. महाराष्ट्रातील अनेक जातिवंत उमदे गोधन केवळ पुरेसे लक्ष न दिल्यामुळे अस्तित्वाच्या उंबरठ्यावरती उभे आहे. उत्तर महाराष्ट्रामधील सोनखेडी गोवंश असो किंवा विदर्भातील वराडी, उमरडा, खामगावी नावाने लोकपरिचित स्थानिक गोवंश सुद्धा आता शास्त्रशुद्ध ओळख आणि अभ्यासाच्या वाटेवरती आहेत. प्रत्येक भागामध्ये स्थानिक गोधन संवर्धनासाठी सक्षम पशुपैदासकार संघटना लोकसहभागातून उभे राहणे ही काळाची गरज आहे. आता पाहूयात की गायीला संपूर्ण जगाची माता म्हणजे जगन्माता असं का बरं म्हणतात. गायीच्या मणक्यामध्ये शिंगापासून ते शेपटीपर्यंत सूर्यकेतू नावाची एक विशेष नाडी असते किंवा वाहिनी असते. माता गाय तिच्या शिंगाद्वारे सूर्याची ऊर्जा शोषून घेते आणि ती सूर्यकेती नाडीमधून वाहून नेते. सूर्यापासून दोन प्रकारची ऊर्जा मिळते, एक म्हणजे कृती ऊर्जा आणि दुसरी म्हणजे ज्ञान ऊर्जा. कृती ऊर्जा ही शक्ती प्रदान करते आणि ज्ञान ऊर्जा ही विचारशक्ती प्रदान करते. चघळण्याच्या प्रक्रियेपासून ते सूर्यापासून प्राप्त झालेला दोन्ही ऊर्जा ती चघळते आणि अन्नामध्ये मिसळते. औषधी वनस्पतींचे रस, कृती ऊर्जा आणि ज्ञान ऊर्जा यांचे मिश्रण करून अमृत म्हणून गायीच्या पोटामध्ये पोहोचते. तिथे सर्व पचन पूर्ण झाल्यानंतर हे अमृत 3 भागामध्ये विभागले जाते. पृथ्वीच्या पोषणासाठी गायीचे दूध, वातावरणाच्या पोषणासाठी गोमूत्र आणि सजीवांच्या म्हणजे विशेषतः मानवाच्या पोषणासाठी दूध. अशा रीतीने संपूर्ण सृष्टीचे पोषण गोमातेने केले आहे. म्हणूनच विष्णू धर्मोत्तर पुराणामध्ये म्हटले आहे की गावो विश्वस्य मातरः, म्हणजे गाय ही संपूर्ण जगाची माता आहे. सर्व देवांचे तत्व हे गायीकडे आकर्षित होतात. म्हणूनच गाय ही भगवान श्रीकृष्णाला प्रिय आहे. भगवान दत्तात्रयांसोबत एक गायही आहे. त्यांच्यासोबत असलेली गाय ही पृथ्वीचे प्रतीक आहे. प्रत्येक सजीव वास्तू ईश्वराच्या कोणत्या ना कोणत्या घटकाला आकर्षित करते, पण गायीचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात सर्व देवतांचे तत्व आकर्षित होतात. म्हणूनच सर्व देवी देवता गायींमध्ये वास करतात असंही म्हटलं जातं. दूध, तूप, शेण किंवा गोमूत्र यासारख्या गायींपासून मिळणाऱ्या सर्व घटकांमध्ये सर्व देवतांचे घटक साठवले जातात. म्हणूनच म्हणतात गोमय वस्ते लक्ष्मी, गोमूत्रे संजीवनी. गोवत्स द्वादशीचे आध्यात्मिक महत्त्व समुद्र मंथनातून या 5 कामधेनूंचा जन्म झाल्याची कथा आहे. हा व्रत नंदा नावाच्या धेनूला समर्पण करूनच साजरा केला जातो. वर्तमान आणि भविष्यातील अनेक जन्मांच्या मनोकामना पूर्ण होत आणि पूज्य गायीच्या अंगावरती जसे केस आहेत तितकी वर्ष स्वर्गात घालवत, असं याचं महत्त्व आहे. शक संवतानुसार अश्विन कृष्ण द्वादशी आणि विक्रम संवतानुसार कार्तिक कृष्ण द्वादशी ही गोवत्स द्वादशी म्हणून ओळखली जाते. हा दिवस उपवास म्हणून साजरा केला जातो. गोवत्स द्वादशीच्या दिवशी श्री विष्णूंच्या आध्यात्मिक लहरी सक्रिय होऊन ब्रह्मांडामध्ये येतात आणि या लहरी विष्णू लोकातील कामधेनू विष्णू लोकातूनच विश्वात सतत वाहून नेत असतात. त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या दिवशी कामधेनूच्या प्रतिकात्मक स्वरूपामध्ये गायीची पूजा केली जाते. गोवत्स द्वादशी व्रताच्या अंतर्गत उपवास या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया करतात. आपण पाहिलं की त्या एक वेळी जेवण करतात, पण गायीचं दूध आणि त्यापासून बनवलेले पदार्थ कुठलेही खात नाहीत आणि त्यानंतर सकाळी किंवा संध्याकाळी गायीची पूजा केली जाते.
आता गोवत्स द्वादशीला सकाळी किंवा संध्याकाळी गायीची पूजा करण्याला काही शास्त्रीय आधार आहे का? होय, नक्कीच आहे. सकाळी किंवा संध्याकाळी श्री विष्णूच्या प्रकट रूपाच्या लहरी गायीकडे जास्त प्रमाणामध्ये आकर्षित होतात. या लहरी श्री विष्णूंच्या अव्यक्त स्वरूपाच्या लहरींना 10% अधिक गती देतात. त्यामुळेच गोवत्स द्वादशीला साधारणपणे सकाळी किंवा संध्याकाळी गायींची पूजा करावी असे सांगितले जाते. आणि त्यानंतरच गायीच्या अंगावरती जितके केस आहेत तितकी वर्ष मला स्वर्गासारखे सुख मिळावे म्हणून मी गायीची पूजा करतो असा ठराव केला जातो. प्रथम गायीची पूजा करण्याचा संकल्प केला जातो. त्यानंतर पाद्य, अर्घ्य, स्नान इत्यादी उपचार केले जातात. कपडे अर्पण केले जातात. त्यानंतर गायीला चंदन, हळद, कुंकू अर्पण केले जाते. त्यानंतर दागिने अर्पण केले जातात. फुलांच्या माळा अर्पण केल्या जातात. आणि त्यानंतर गायीच्या प्रत्येक अंगाला स्पर्श करून अभिषेकही केला जातो. गायीची पूजा केल्यानंतर वासराला चंदन, हळद, कुंकुम आणि फुलांच्या माळा अर्पण केल्या जातात. यानंतर गाय आणि तिच्या वासरांना 2 अगरबत्तीच्या स्वरूपात दाखवले जातात. त्यानंतर दिवा दाखवला जातो. दोघांनाही नैवेद्य दिला जातो. त्यानंतर गायीची परिक्रमा केली जाते. या पूजेनंतर पुन्हा गायीला भक्तिभावाने नमस्कार केला जातो. आणि ही पूजा आपण षोडोपचार पद्धतीने सुद्धा करू शकतो किंवा पंचोपचार पद्धतीने देखील करू शकतो. गोवत्स द्वादशीला गायीची पूजा करून कृतज्ञता व्यक्त केली जाते. त्यामुळे व्यक्तीमध्ये चांगल्या गुणांचे शोषण वाढते, परिणामी त्यांची आध्यात्मिक प्रगतीही वाढते. गायींची पूजा माणसाला कुरणातील दैवी तत्व पाहण्यास शिकवते. व्रत करणाऱ्याला सर्व सुखांची प्राप्ती देखील होते. चला तर या दिवाळीमध्ये गोमातेची खरी ओळख करून घेऊयात. तिच्यातील 33 कोटी म्हणजे 33 प्रकारच्या देवांची म्हणजेच 12 आदित्य, 11 रुद्र, 8 वसू, इंद्र आणि प्रजापती आणि त्यांच्याशी निगडीत शक्तींची आणि त्यांच्या मागच्या विज्ञानाची जाणीव करून घेऊयात. त्यासाठी पुढचा व्हिडिओ पण मी नक्की करेनच. पण सध्या तरी आपण या वसुबारसेला गोमातेची मनोभावाने पूजा करूयात.